विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या घटक क्रमांक 3ला सुरुवात करीत आहोत. घटकाचे नाव आहे उपयोजित इतिहास. त्यात आज आपण 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे काय, 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन ह्या 2 उपघटकांचा आज अभ्यास करणार आहोत. उपयोजित इतिहासाला जणांसाठी इतिहास असा शब्दप्रयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अनेक लोकांच्या मनात गैरसमज असतो की इतिहास हा फक्त जे इतिहासाचा अभ्यास करतात त्यांच्यासाठीच उपयुक्त असतो किंवा इतिहास हा फक्त विद्यार्थ्यांसाठीच असतो. पण तसं नाही. तर दैनंदिन जीवनात इतिहासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या किंवा उत्पादन क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही असा देखील गैरसमज असतो. पण ह्या संपूर्ण चुकीच्या समजुतीवर कोणी मात केली असेल तर ती उपयोजित इतिहासाने. इतिहास हा केवळ इतिहासकारांचा नसतो, तर सर्वसामान्य लोकांचा देखील इतिहास असतो. आणि परदेशामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयावरील अभ्यासक्रम शिकवले जातात. विशेषतः भारतात बंगळूर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ह्या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आलेला आहे. आणि या विभागामार्फत इतिहासाचा स्वतंत्र अभ्यास सुरू केलेला आहे. इतिहासाचा स्वतंत्र अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि त्यातून इतिहासाचं ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतात अनेक संग्रहालये, प्राचीन स्थळे आहेत. या प्राचीन स्थळांना, संग्रहालयांना अनेक पर्यटक भेट देत असतात. आणि भेट देत असताना त्या पर्यटनामुळे काय होतं की लोकांमध्ये इतिहासाची आवड वाढीस लागते. समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते आणि या संपूर्ण इतिहासाचं आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. ही सर्व संग्रहालये, प्राचीन स्थळे याचा आपण सांभाळ केला पाहिजे. आणि ह्या चळवळीमध्ये ही लोक सहभागी होऊ शकतात आणि त्यांचा देखील उपयोग आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. आता आपण 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन याचा आपण अभ्यास करणार आहोत. इतिहास हा भूतकाळात घडलेल्या घटनांशी संबंधित असतो. परंतु ह्या ज्या घटना घडतात त्यामध्ये राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्वज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान ह्या अनेक क्षेत्रामध्ये त्या घडलेल्या असतात. आणि या प्रत्येक क्षेत्राचा स्वतंत्र असा इतिहास असतो. म्हणजेच काय, तर प्रत्येक गोष्टीमागे इतिहास हा दडलेलाच असतो. त्या इतिहासाची संशोधन पद्धती अत्यंत उपयुक्त अशी असते. आणि या संशोधन पद्धतीद्वारे अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधन चालतं. त्या संशोधन पद्धतीचा देखील आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिला मुद्दा आता आपण बघू, तत्वज्ञान. बघा, तत्वज्ञान समजून घेताना तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले आहे त्या भाषेचा इतिहास देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठलाही विचार ज्या वेळेला त्या विचारसरणीचा उगम, त्या विचारामागच्या परंपरा, हा इतिहास समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहास अभ्यासावा लागतो. तत्वज्ञान समजून घेताना
त्या तत्वज्ञानामागच्या वेगवेगळ्या परंपरा देखील अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि तत्वज्ञानामागे देखील एक स्वतंत्र असा इतिहास असतो. विज्ञान, वैज्ञानिक शोधामागे देखील इतिहास हा दडलेला असतो. आपण म्हणतो की गरज ही शोधाची जननी असते. जर तुम्ही गरज ह्या शब्दाकडे जर बघितलं की प्राचीन माणूस हा सुरुवातीला गुहेत राहत होता. मग त्याला अन्नाची गरज भासू लागली. त्याचा शोध त्याने सुरू केला. मग त्यानंतर तो पक्क्या घराचा विचार करू लागला आणि त्या दृष्टीने त्याने पावलं उचलली. आणि आज तर माणूस चंद्रावर राहण्याचे देखील स्वप्न बघत आहेत. म्हणजेच काय की माणसामध्ये जिज्ञासू वृत्ती असते आणि या जिज्ञासू वृत्तीतून विज्ञानाचा जन्म होत असतो. म्हणजेच काय की गरज ही शोधाची जननी असते. यासाठी आपल्याला विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. हे जे वैज्ञानिक नवनवीन शोध लागतात त्या शोधामागे मानवी गरजांची पूर्ती करणं हे अत्यंत महत्त्वाचे असते. या प्रत्येक शोधामागे काही ना काही कारण असते. त्याचा कालक्रम असतो. तो कालक्रम जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळेला आपल्याला विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणजेच काय की वैज्ञानिक शोधामागे सुद्धा इतिहास हा दडलेला असतो आणि त्या गोष्टीतून शोधातून नवनवीन तंत्रज्ञान देखील उदयाला येत असते. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योग आणि व्यापार यामुळे काय होतं की मानवी समाजातील परस्पर संबंध दृढ होतात आणि त्यामुळे काय होतं की उद्योगधंदे आणि व्यापाराच्या मुळे आपल्याला नवनवीन गोष्टी कळतात. जगभरातील व्यापाराचं ज्ञान आपल्याला होतं. जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला तर प्राचीन काळामध्ये गावातील सर्व व्यवहार हे गावातल्या गावात केले जात होते. देवाणघेवाणाची परंपरा होती. पण नंतर ज्या वेळेला इंटरनेटचा विकास झाला तर अनेक परंपरा बदलत गेल्या आणि मग हा सर्व प्रवास समजण्यासाठी त्या ठिकाणची सांस्कृतिक जळणघळण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो. आज आपण जगभरात कुठेही व्यापार करू शकतो, नवनवीन उद्योगधंदे उभारू शकतो, परंतु त्या संपूर्ण जळणघडणीमागे इतिहासाचं ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे असते. व्यवस्थापन शास्त्र. भूतकाळातील व्यवस्थापनाच्या बाबतीत असलेली उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री या संबंधीचं ज्ञान आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागतं. मग समजा आज आपण एखाद्या बाजारातली प्रक्रिया तुम्हाला समजून घ्यायची असेल, उत्पादनाची साधनं आपल्याला समजून घ्यायची असेल, तर त्यासाठी तिच्याशी संबंधित असलेल्या भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या त्या यंत्रणा आधी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ह्या उद्योगधंद्यांमध्ये, व्यापारामध्ये एक साखळी प्रक्रिया असते. विद्यार्थी मित्रांनो, ती गोष्ट लक्षात घ्या. मग या सामाजिक आर्थिक गोष्टींवर हा व्यवस्थापन शास्त्र अवलंबून असते आणि त्याचा इतिहास जर आपल्याला समजला तर वर्तमान पातळ्यावर आपल्याला व्यवस्थापन करणं सोपं जाते. कुठलाही उद्योग किंवा व्यापार हा एकाच दिवसात विकसित होत नाही, तर त्या उद्योगाला, व्यापाराला चालना देणारी संपूर्ण साखळी आपल्याला समजून घ्यावी लागते. कला क्षेत्रामधील अभिव्यक्ती आणि त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपराच्या आधारे कलेचा इतिहास समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही कला आविष्काराचं मर्म ज्या ज्या कालखंडामध्ये कलाकृती निर्माण होत असते
तर त्या कलाकृती मागे त्या निर्मात्याची मानसिकता, त्या त्या कालखंडाच्या सांस्कृतिक इतिहासाचा परिणाम त्या कलेत आपल्याला बघायला मिळत असतो. पुढचा मुद्दा आहे मानव्य ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मग ह्यासारख्या विषयांचा उगम आणि या विषयांचा विकास कसा झाला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. या इतिहासाच्या आधारे बघा, आपल्याला नवनवीन वाटचालीचा शोध लागतो. आपल्याला संपूर्ण सृष्टीचं चक्र त्या ठिकाणी समजतं. पूर्वी कसं होतं बघा, की देवदेवता, कल्पना यावर सहज विश्वास ठेवला जायचा, परंतु त्यासंबंधीचं तात्विक विवेचन याला नंतर महत्त्व प्राप्त झालं. गोष्टींच्या विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत हे लोकांना कळलं आणि इतिहासाच्या आधारे संपूर्ण वाटचालीचा अभ्यास होऊ लागला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय याचा अभ्यास केला की इतिहास हा फक्त इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांचाच असतो असं नाही, तर सर्वसामान्य लोकांचा देखील इतिहास असतो. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही इतिहास दडलेला असतो. मग ते तत्वज्ञान घ्या, विज्ञान, कला, कृषी क्षेत्र, ह्या प्रत्येक गोष्टीमागे उपयोजित इतिहास हा असतोच. धन्यवाद.